विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन विषयी माहिती बघितली होती. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन हे प्लॅन्टमध्ये कसं होतं याविषयी आपल्याला आज माहिती बघायची. विद्यार्थी मित्रांनो, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो फॅक्टर आहे तो आहे त्या ठिकाणी गॅमेट फॉर्मेशन आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे फर्टिलायझेशन. ठीक आहे. जो सेक्शुअली रिप्रोड्युसिंग जो ऑर्गॅनिझम आहे, मग तो प्लॅन्ट असो किंवा ॲनिमल असो, व्हॉट एव्हर इट मे बी, या दोनमध्ये आपल्याला म्हणजे प्लॅन्ट किंवा ॲनिमल्समध्ये गॅमेट फॉर्मेशन आणि फर्टिलायझेशन हे दोन इव्हेंट्स त्या ठिकाणी स्पष्टपणे पाहायला भेटतात. ठीक आहे. आता गॅमेट फॉर्मेशनला सायंटिफिक वर्ड काय आहे तर त्याला आपण गॅमेटोजेनेसिस असं म्हणतो. दॅट इज व्हॉट कॉल्ड एज द गॅमेटोजेनेसिस. ठीक आहे. आता गॅमेट फॉर्मेशनचा थोडासा कन्सेप्ट आपण लास्ट काही लेक्चर्समध्ये बघितला होता. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी प्रोसेस आहे ती आहे मिओसिसची. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की मिओसिस हे एक रिडक्शन डिव्हिजन आहे. ठीक आहे. रिडक्शन डिव्हिजन म्हणजे काय की ज्या डिव्हिजनमध्ये क्रोमोझोम जो नंबर आहे तो त्या ठिकाणी हाफ होऊन जातो. ठीक आहे. आपण मिओसिसमध्ये काय शिकलो की जी डिप्लॉइड सेल आहे ती डिव्हाइड झाल्यानंतर त्या ठिकाणी 4 हेप्लॉइड सेल्स तयार होतात, है ना. आपण याच प्रोसेसला काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी मिओसिस असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून इथं क्रोमोझोम नंबर हा हाफ होतो आणि म्हणून आपण याला काय म्हणतो त्या ठिकाणी रिडक्शन डिव्हिजन असं म्हणतो. ठीक आहे. आणि म्हणून तयार होणारा जो प्रत्येक गॅमेट्स आहे तो गॅमेट्स कसा असतो त्या ठिकाणी हेप्लॉइड्स असतो. दिस इज द गॅमेट्स. ओके. नाउ दिस इज व्हॉट कॉल्ड एज द गॅमेट फॉर्मेशन. आणि गॅमेट फॉर्मेशन कशामुळे होतं असं जर कोणी विचारलं तर त्याचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे मिओसिस. ठीक आहे. नाउ दुसरी जी स्टेप आहे ती कोणती आहे त्या ठिकाणी फर्टिलायझेशनची. ठीक आहे. आता फर्टिलायझेशन म्हणजे काय द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, दॅट इज व्हॉट कॉल्ड एज द फर्टिलायझेशन. म्हणजे फर्टिलायझेशनची एक स्पेशल किंवा स्पष्ट डेफिनेशन काय सांगता येईल, द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट इज कॉल्ड एज द फर्टिलायझेशन. ठीक आहे. आता फर्टिलायझेशन झाल्यानंतर, ठीक आहे, गॅमेट फॉर्मेशन झालं, मिओसिस झालं, गॅमेट फॉर्मेशन झालं. गॅमेट फॉर्मेशनच्या नंतर हे जे दोन वेगवेगळे गॅमेट्स आहेत, मेल आणि फिमेल गॅमेट्स, हे फ्यूज होतात, ज्याला आपण फर्टिलायझेशन असं म्हटलेलं आहे. फर्टिलायझेशन झाल्यानंतर है ना, मग आता बघा हा जो मेल गॅमेट आहे हा सुद्धा कसा असतो त्या ठिकाणी हेप्लॉइड असतो. ठीक आहे. फिमेल गॅमेट सुद्धा कसं असेल त्या ठिकाणी हेप्लॉइड असेल. याचं काय होणार, फ्युजन होणार. फ्युजन झाल्यानंतर म्हणजे या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ डिप्लॉइड. डिप्लॉइड म्हणजे काय, 2 सेट ऑफ क्रोमोझोम. ठीक आहे. हेप्लॉइड म्हणजे काय तर या ठिकाणी 1 सेट ऑफ क्रोमोझोम आहे. ठीक आहे. आता जो काही डिप्लॉइड क्रोमोझोम किंवा डिप्लॉइड झायगोट जो आहे हा झायगोट याच्यामध्ये काय होणार त्या ठिकाणी मायटोसिस. मायटोसिसला आपण काय म्हणतो, इक्वेशनल डिव्हिजन. ठीक आहे. इक्वेशनल डिव्हिजन म्हणजे काय की मायटोसिसमध्ये डिव्हाइड होणारी प्रत्येक सेल मग ती डिप्लॉइड असो किंवा नसो, है ना, हेप्लॉइड बी असू शकते किंवा अजून काही त्याच्यामध्ये जर क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज असतील तर त्या सुद्धा त्या ठिकाणी असू शकतात. दॅट इज अदर पार्ट ऑफ दिस सब्जेक्ट. बट मायटोसिसमध्ये काय होतं तर इक्वेशनल सेल डिव्हिजन होतं. म्हणजे डिव्हाइड होणारी जी प्रत्येक सेल आहे जी डिप्लॉइड असेल ती डिप्लॉइडच राहणार. ठीक आहे. आणि हेप्लॉइड जर असेल तर ती हेप्लॉइडच राहणार. ठीक आहे. असं होत होत काय होणार की सेल ही डिव्हाइड होती, रिडिव्हाइड होती, तिथं रिपीटेड डिव्हिजन्स आपल्याला पाहायला भेटतं. सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी नरिशमेंटवर डिपेंड करतात. तो ग्रोथचा फॅक्टर आहे, दॅट इज अदर पार्ट, आपण नंतर कुठेतरी बघू. पण मायटोसिसमध्ये हा जो डिव्हिजन ऑफ झायगोट हा जो आहे दॅट इज रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ व्हॉट, एम्ब्रियो. है ना, हा काय आहे त्या ठिकाणी एम्ब्रियो. आणि एम्ब्रियोमधली प्रत्येक सेल ज्याला आपण एम्ब्रियोनल सेल असं म्हणतो ही डिप्लॉइड असते. कशी असते त्या ठिकाणी डिप्लॉइड. ठीक आहे. मग हा एम्ब्रियो हळूहळू जशी जशी त्याला नरिशमेंट मिळते तसं तसा तो त्या ठिकाणी ग्रो व्हायला लागतो आणि तो ग्रो होतो ॲज अ न्यू इंडिव्हिज्युअल म्हणून, है ना, ॲज अ न्यू इंडिव्हिज्युअल म्हणून. ठीक आहे. मग आता जर आपण या पूर्ण म्हणजे 2 स्टेपला जर कन्सिडर केलं तर गॅमेट फॉर्मेशन हे ॲनिमल्समध्ये आणि प्लॅन्टमध्ये सुद्धा होणार, तसंच फर्टिलायझेशन सुद्धा त्या ठिकाणी ॲनिमल्स आणि
पर्टिक्युलरली प्लॅन्टमध्ये सुद्धा होणार. ठीक आहे. तर आपण आता सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय आपण अगोदर सुद्धा हे डिस्कशन केलेलं आहे, पण त्याच्यामध्ये हे जे काही त्या ठिकाणी पॉईंट्स आहेत आपण त्याला पुन्हा एकदा त्या ठिकाणी रिवाईज करू. सेक्शुअल रिप्रोडक्शन वर जर एखादा प्रश्न विचारला तर सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, तर यामध्ये आपल्याला सांगता येईल की देर इज द 2 पॅरेंट्स आर इन्व्हॉल्व. ठीक आहे. आणि म्हणूनच या रिप्रोडक्शनला आपण बाय पॅरेंटल रिप्रोडक्शन सुद्धा म्हणतो. ठीक आहे. लक्षात घ्या की सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपण याच्या अगोदर जे 2 टप्पे बघितले, कोणते बघितले, फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. ठीक आहे, ज्याला आपण गॅमेट फॉर्मेशन असं म्हटलेलं, गॅमेटोजेनेसिस, आणि फ्युजन ऑफ गॅमेट. फ्युजन ऑफ गॅमेट्स म्हणजे काय, तर त्या ठिकाणी फर्टिलायझेशन. हे 2 गोष्टी त्या ठिकाणी सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये होतात. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मेल आणि फिमेल पॅरेंट्स इन्व्हॉल्व असतात. मेल पॅरेंट्सचं काम आहे मेल गॅमेटला डोनेट करणे आणि फिमेल पॅरेंट्सचं काम आहे फिमेल गॅमेट्सला डोनेट करणे. ठीक आहे. नाउ ड्यू टू द इन्व्हॉल्वमेंट ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट इट लीड्स टू जेनेटिक व्हेरिएशन. याच्यामध्ये काय होतं, त्या ठिकाणी जेनेटिक व्हेरिएशन होतं आणि जेनेटिक व्हेरिएशन हे इव्होल्युशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी तो मदत करतो. ठीक आहे. आता जेनेटिक व्हेरिएशनमुळंच त्या ठिकाणी तो जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तो सराउंडिंग एन्व्हायरमेंटमध्ये होणाऱ्या बदलांना, चेंजिंग एन्व्हायरमेंटला सुद्धा तो प्रतिसाद देतो किंवा त्याच्याबद्दल तो ॲडजस्ट करायचं शिकतो. ठीक आहे. इट ऑल्सो हेल्प टू ॲडजस्ट द चेंजिंग एन्व्हायरमेंट. ठीक आहे. टेम्परेचरमध्ये कमी जास्तपणा असेल किंवा अजून काही ज्या एन्व्हायरमेंटल ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा त्या ऑर्गॅनिझमचा जो सर्व्हायवल चान्सेस आहे हे त्या ठिकाणी इन्क्रीज होऊ शकतं. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर कोणता असेल तर तो म्हणजे त्या ठिकाणी काय आहे, जेनेटिक व्हेरिएशन आहे. ठीक आहे. जेनेटिक व्हेरिएशनमुळं काय होतं, त्या ठिकाणी आपल्याला पर्टिक्युलरली त्या जेनेटिक व्हेरिएशनमुळं ती जी व्हरायटी आहे ती व्हरायटी त्या ठिकाणी सुपिरियर होती, त्याच्यामध्ये सुपिरियर कॅरेक्टर्स आपल्याला पाहायला भेटतात. ठीक आहे. आता आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन हे प्लॅन्टमध्ये बघायचे. ठीक आहे. कशामध्ये बघायचे, त्या ठिकाणी प्लॅन्टमध्ये. तुम्ही मगापासून त्या मध्ये ही फिगर बघत आहे, मी बाजूला काढलेली फिगर आहे. नाउ दिस इज द स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. असं परीक्षेमध्ये विचारले जाईल प्रश्न की बाबा डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. तर आपण आता बघू ते कसा आहे तो. नाउ फ्लावरच का, जर आपण प्लॅन्टचा म्हणजे हायर प्लॅन्टचा जर विचार केला तर त्या हायर प्लॅन्टमध्ये फ्लावर्स जे आहेत हे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स आहेत. ठीक आहे. नाउ म्हणून फ्लावरची व्याख्या सांगताना असं सांगितलं जातं की फ्लावर इज अ हायली मॉडिफाईड रिप्रोडक्टिव्ह शूट ऑफ द प्लॅन्ट. ठीक आहे. कोणत्याही प्लॅन्टमध्ये फ्लावर जर असेल तर तो हायली मॉडिफाईड आहे. मॉडिफाईड कशासाठी झालेला आहे, तर फक्त आणि फक्त सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी झालेलं आहे. ठीक आहे. नाउ देअरफॉर फ्लावरची ओळख सांगताना असं सांगितलं जातं की फ्लावर इज अ मेंट फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे. आता या फ्लावरमध्ये, ठीक आहे, इथं खूप सारे मी पार्ट्स या ठिकाणी लिहून ठेवलेले आहेत. ठीक आहे. पण फ्लावरमध्ये फक्त 4च पार्ट्स त्या ठिकाणी सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये पार्टिसिपेट करतात, बाकीचे करत नाहीत किंवा त्याच्यामध्ये ते कसल्याही प्रकारचा रोल प्ले करत नाहीत. दॅट इज अदर पार्ट. आपण 1 बाय 1 तो बघूताच. ठीक आहे. पण पहिला जो पार्ट आहे कॅलिक्स. ठीक आहे. दुसरा आहे करोला, तिसरा आहे एंड्रोशियम आणि चौथा आहे त्या ठिकाणी गायनोशियम. ठीक आहे. हा सिक्वेन्स कधीही न बदलणारा सिक्वेन्स आहे. ठीक आहे. कधीच बदलणार नाही आणि म्हणूनच हा जो सिक्वेन्स आहे हा डेफिनेट असतो. जगातलं कोणतंही फ्लावर जर तुम्ही घेतलं तर त्या फ्लावरमध्ये कॅलिक्स, करोला, एंड्रोशियम आणि गायनोशियम हा सिक्वेन्स त्या ठिकाणी कायम राहतो. ठीक आहे. आता या 4 भरला आपण 2 भागामध्ये त्या ठिकाणी डिव्हाइड करू शकतो. कसं, आता 2 भाग म्हणजे कसे, आपण या फ्लावर्स मधले हा पहिला आहे त्याला नाव देऊ आपण ॲसेसरी. ॲसेसरी व्हर्ल. शब्द काय येतो, व्हर्ल. व्हर्ल म्हणजे पार्ट ऑफ द फ्लावर. ओके. आता दुसरा पार्ट कोणता आहे, त्या ठिकाणी आहे नेसेसरी व्हर्ल. ठीक आहे. आता ॲसेसरी आणि नेसेसरी व्हर्ल्स कशाला म्हणायचं. ठीक आहे. ॲसेसरी व्हर्ल्स म्हणजे असे व्हर्ल्स की जे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये डायरेक्टली पार्टिसिपेट करत नाहीत. ठीक आहे. नाउ याच्यामध्ये 2 आहेत, एक म्हणजे कॅलिक्स आणि दुसरं म्हणजे करोला. हे काय झाले, ॲक्सेसरी व्हर्ल्स झाले. दे आर नॉट पार्टिसिपेट डायरेक्टली इन द
ओके. नाऊ आता नेसेसरी म्हणजे काय की जे नेसेसरी किंवा इसेन्शियल म्हटलं जातं, ॲसेसरी किंवा नॉन इसेन्शियल असं म्हटलं जातं. नेसेसरी वर्ड्स म्हणजे काय की जे डायरेक्टली पार्टिसिपेट करतात सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. याच्यामध्ये आहे एंड्रोशियम आणि दुसरा आहे त्या ठिकाणी गायनोशियम. ठीक आहे. अँड्रोशियम आणि गायनोशियम हे इसेन्शियल व्हर्ल्स आहेत किंवा हे नेसेसरी व्हर्ल्स आहेत. कशामुळे? कारण की हे डायरेक्टली त्या सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये पार्टिसिपेट करतात. ठीक आहे. तर आता कसं आपण वन बाय वन बघू. इन जनरल स्ट्रक्चर मी या ठिकाणी काढलेलं आहे फ्लावरचं आणि आपल्याला आता याच्या पार्टची माहिती घ्यायची आहे. ठीक आहे. कोणतंही फ्लावर जर घेतलं तर तुम्हाला लक्षात येईल की त्या फ्लावरला देठ असेल किंवा नसेल. ठीक आहे. कसं? आता सांगतो मी तुम्हाला. द स्टॉक, STALK, स्टॉकचा अर्थ होतो देठ. ठीक आहे. द स्टॉक ऑफ द फ्लावर, स्टॉक म्हणजे काय तर देठ. स्टॉक ऑफ द फ्लावर इज कॉल्ड एज द पेडिसिल. त्याला काय म्हणायचं त्या ठिकाणी? पेडिसिल असं म्हणायचं. ठीक आहे. आता हे जर पेडिसिल प्रेझेंट असेल तर त्या फ्लावरला पेडिसिलेट फ्लावर असं म्हणतात आणि पेडिसिल जर अब्सेंट असेल तर त्या फ्लावरला त्या ठिकाणी ससाईल फ्लावर असं म्हणायचं. ठीक आहे. म्हणजे आता पण हे इरेज करू. फ्लावर विथ पेडिसिल दॅट इज व्हॉट कॉल्ड एज द पेडिसिलेट फ्लावर आणि फ्लावर विदाउट पेडिसिल दॅट इज व्हॉट कॉल्ड एज द ससाईल फ्लावर. ओके. आता पहिली टर्म मी या ठिकाणी लिहितो. फ्लावरच्या टर्म्स आपण बघू. पहिली आहे पेडिसिल. ओके. नाउ व्हॉट इज द पेडिसिल? स्टॉक ऑफ द फ्लावर, स्टॉक ऑफ द फ्लावर इज कॉल्ड एज द पेडिसिल. ओके. जर पेडिसिल असेल तर त्याला म्हणतात पेडिसिलेट फ्लावर. म्हणजे पेडिसिल काय आहे त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. आणि ससाईल म्हणजे काय तर पेडिसिल इज नॉट प्रेझेंट. तर पेडिसिल नसेल तर त्या फ्लावरला त्या ठिकाणी काय म्हणायचं? ससाईल फ्लावर. आपण एक्झाम्पलकडे जात नाहीये, डिटेलमध्ये जायची काही गरज नाहीये. पेडिसिल प्रेझेंट असेल तर पेडिसिलेट आणि अब्सेंट असेल तर त्या फ्लावरला काय म्हणायचं त्या ठिकाणी? ससाईल फ्लावर असं म्हणायचं. ओके. आता हा जो काही दुसरा पार्ट आहे याला म्हणतात थॅलॅमस. ठीक आहे. आता थॅलॅमस हा काय पार्ट आहे? ओके. याच्यामध्ये जो सेकंड पार्ट आहे तो आहे त्या ठिकाणी थॅलॅमस. ओके. आता थॅलॅमस म्हणजे काय? आता थॅलॅमसला आपण एका वेगळ्या पद्धतीमध्ये सांगू शकतो ना. सपोज टू बी आता या ठिकाणचा जो थॅलॅमस आहे तो काहीसा या प्रकारचा आहे. मी आता काय केलं, याला थोडंसं एलॉबरेट केलं. वेगवेगळ्या प्रकारचा थॅलॅमस असू शकतो. दॅट इज अदर पार्ट. आपण डिटेलमध्ये काही जाणार नाही आहे. पण मात्र हा सपोज टू बी दिस पार्ट. ओके है ना. आता मी याच्यावर काय काढलेले आहेत असे. हां, कसा दिसतोय तो? शुगर केन सारखा दिसतोय का? ठीक आहे. पण नाही. हा आता तुम्ही काय कन्सिडर करा. हा काय आहे त्या ठिकाणी? थॅलॅमस आहे. आणि थॅलॅमसची जर आपण ही आकृती गृहीत धरली तर आपण असं म्हणू शकतो की थॅलॅमसवर नोड्स आणि इंटरनोड प्रेझेंट. नोड्स पण आहे आणि इंटरनोड पण आहे. ठीक आहे. आता बघा या प्रत्येक नोडवर आता मी या फ्लावर्सचे पार्ट्स काढत आहे. ठीक आहे. It is like that. Okay. Now supposed to be it is like that. Okay. Now this is what? Calyx, corolla, androecium and गायनोशियम. म्हणजे आता थॅलॅमसच्या बाबतीमध्ये आपण काय सांगू शकतो की थॅलॅमस हॅज द नोड्स आणि इंटरनोड्स आहे ना. त्याच्यामध्ये नोड्स आणि इंटरनोड्स आहेत आणि प्रत्येक नोडवर हे फ्लोरल व्हर्ल्स आहेत. कोणते कोणते येतं? कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम. म्हणजे याचा अर्थ असा
की कोणताही आकार असो, प्रत्येक फ्लावरमध्ये तो थॅलॅमस त्या ठिकाणी मात्र असतो. ठीक आहे. आणि ही गोष्ट कधीच विसरायची नाही की थॅलॅमसला त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, नोड्स आणि इंटरनोड्स त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत. आणि प्रत्येक नोडवर हे फ्लोरल व्हल्व्स त्या ठिकाणी काय होतात, डेव्हलप होतात. त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलरली आपण त्याला त्या ठिकाणी काय म्हणतो, थॅलॅमस असं म्हणतो. ओके. आता याच्यामध्ये जो पहिला व्हर्ल आहे त्याचं काय नाव आहे त्या ठिकाणी, कॅलिक्स आहे. ओके. दिस इज व्हॉट कॉल्ड एज द कॅलिक्स. ठीक आहे. आता कॅलिक्सच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला म्हणजे एका कॅलिक्सला त्या ठिकाणी सेपल असं म्हणतात. त्याला काय म्हणायचं त्या ठिकाणी, सेपल्स. ठीक आहे. आता संख्येचा त्या ठिकाणी प्रत्येक फ्लावरमध्ये वेगवेगळं असतं. मोनोकॉटलिडॉन्स आणि डायकॉटलिडॉन्स, एकदल आणि द्विदल. याच्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ फ्लावर हे डिफरंट आहे. आपण काही डिटेलमध्ये जाणार नाहीये. पण कॅलिक्स जर एक सिंगल, त्याची एक छोटीशी पाकळी जर आपण कन्सिडर केली तर त्याला काय म्हणायचं त्या ठिकाणी, सेपल्स असं म्हणायचं. ठीक आहे. कॅलिक्सची ओळख सांगताना किंवा असं विचारलं कोणी की बाबा रे कॅलिक्स म्हणजे काय आहे ना, तर त्याचं उत्तर फार सोपं आहे, आपण देऊ शकतो. काय तर कॅलिक्स इज द आउटर मोस्ट व्हर्ल ऑफ द फ्लावर. ठीक आहे. फ्लावर्सचा सगळ्यात आउटर मोस्ट जो पार्ट आहे तो कोणता आहे त्या ठिकाणी, कॅलिक्स आहे. ठीक आहे. म्हणून बघा तो सगळ्यात आउटर मोस्ट आहे. म्हणजे याचा अर्थ असा की त्याच्यानंतर येणार करोला, त्याच्यानंतर अँड्रोशियम आणि त्याच्यानंतर गायनोशियम. मग आता गायनोशियमच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल, गायनोशियम म्हणजे इट इज द इनर मोस्ट पार्ट ऑफ द फ्लावर. त्या फ्लावरमधला सगळ्यात मधला जो पार्ट आहे त्याला त्या ठिकाणी काय म्हणायचं, तर गायनोशियम असं म्हणायचं. ओके. नाउ पर्टिक्युलरली तो जो काही त्या ठिकाणी कॅलिक्स असेल तो कॅलिक्सच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला आपण काय म्हणता येईल त्या ठिकाणी, सेपल्स असं म्हणता येईल. ठीक आहे. आता सेपल्स नाही का हे ग्रीन कलरमध्ये असतात. कसे असतात त्या ठिकाणी, ग्रीन कलरमध्ये. ठीक आहे. ग्रीन कलरमध्ये असल्यामुळे त्याचा एक स्पेशल रोल आहे. काय रोल आहे तर ते फोटोसिंथेसिसमध्ये मदत करतात. हे त्याचं प्रायमरी फंक्शन झालं. दुसरं प्रायमरी फंक्शन काय आहे तर फ्लावर जेव्हा यंग असतं, इमॅच्युअर असतो, अशा कंडिशन्समध्ये हा जो कॅलिक्स आहे हा फारच महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी प्ले करतो. तो प्ले करतो त्या ठिकाणी, व्हॉट इज दॅट, हां कशात काय दिसेल हे, बरोबर आहे, बरोबर आहे. हे दिस इज द बर्ड ऑफ दॅट फ्लावर. त्या फुलाची ती कळी आहे. आणि जेव्हा फ्लावर हे इमॅच्युअर असतं, छोटंसं असतं, कळीच्या फॉर्ममध्ये असतं, त्यावेळेस कॅलिक्स किंवा हे जे सेपल्स आहेत हे त्याला काय करतात त्या ठिकाणी, प्रोटेक्शन देण्याचं काम करतात. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा झालं, कॅलिक्सचं फंक्शन पण झालं आणि त्याचं त्या ठिकाणी स्ट्रक्चर पण झालं. ओके. आता जो नेक्स्ट पार्ट आहे, सेकंड पार्ट, दिस इज व्हॉट कॉल्ड एज द corolla. The individual member of this corolla, it is called as the petal. याला काय म्हणायचं त्या ठिकाणी, पेटल्स असं म्हणायचं. ठीक आहे. आता पेटल्स हे त्या ठिकाणी व्हेरियसली कलर्ड असतात. ग्रीन सोडून सगळे कलरचे असतात. ठीक आहे. आणि यांचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे तर जे कीटक आहेत त्यांना आकर्षित करणे. ठीक आहे. कशासाठी तर पॉलिनेशनसाठी. म्हणजे करोला हा पेटल्स ज्याचे कलर्स आहेत दे आर द व्हेरियस इन कलर. फ्लावरमध्ये जे अट्रॅक्टिव्हनेस असतो तो बराचसा या पेटलवर डिपेंड करतो. कारण की पेटलचा जो कलर आहे तो कलर त्या इन्सेक्टला काय करतो त्या ठिकाणी, अट्रॅक्ट करतो. आणि त्याच्यावर नंतर एक प्रोसेस डिपेंड करते ज्याला आपण पॉलिनेशन असं म्हणतो. आता नेक्स्ट पार्ट हा इसेन्शियल व्हल्व्स आहे. त्याला त्या ठिकाणी काय म्हणायचं, अँड्रोशियम. आणि दुसरा जो पार्ट आहे तो त्या ठिकाणी आपण त्याला म्हणायचं गायनोशियम. ठीक आहे. तर आता मी हे इरेज करतो, आपण तो पार्ट घेऊ. इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ दिस अँड्रोशियम. ठीक आहे. याला त्या ठिकाणी स्टेमन असं म्हणतात. दिस इज व्हॉट कॉल्ड एज द स्टेमन. ठीक आहे. आता तुम्ही हा जो मी ब्ल्यू कलरचा दाखवलेला आहे तो काय झाला, मग त्या ठिकाणी एक स्टेमन झाला. ओके. आता तो कसा असतो, अँड्रोशियम आणि गायनोशियम हा त्या ठिकाणी सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये तो अँड्रोशियम हा, अँड्रो हा जो शब्द आहे तो मेल कॅरेक्टरला रिप्रेझेंट करतो आणि गायनो म्हणजे काय तर फिमेल कॅरेक्टर. ओके. तर आपण तो फर्स्ट घेऊ, अँड्रोशियम. कोणत्याही फ्लावरमध्ये जर अँड्रोशियम आणि गायनोशियम हे दोन्हीही जेव्हा प्रेझेंट असतील, जसं मी या बोर्डवर या ठिकाणी काढलेलं आहे, इथं अँड्रोशियम पण आहे आणि गायनोशियम पण, तर हे फ्लावर्स त्या ठिकाणी बायसेक्शुअल फ्लावर झाले. ठीक आहे. युनिसेक्शुअल फ्लावर्स कशामध्ये असतात, कसे असतात, या
2 व्हर्लपैकी अँड्रोशियम आणि गायनोशियमपैकी फक्त एकच व्हर्ल आहे. उदाहरणार्थ अँड्रोशियम असेल तर तो झाला मेल फ्लावर, कारण की अँड्रोशियम हा मेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल आहे आणि गायनोशियम हा फिमेल आहे. जर गायनोशियमच फक्त असेल त्या फ्लावरमध्ये, फक्त गायनोशियम असेल तर त्याला त्या ठिकाणी फिमेल फ्लावर असं म्हटलं जातं. तर ते जे फ्लावर आहे ते युनिसेक्शुअल फ्लावर म्हणून कन्सिडर करतात. असे फ्लावर्स आपल्याला पपईमध्ये त्या ठिकाणी पाहायला भेटतात. ठीक आहे. बायसेक्शुअल हे खूप कॉमन फ्लावर्स आहेत, जसं की जास्वंद म्हणजेच हिबिस्कसमध्ये सुद्धा आपल्याला म्हणजे बायसेक्शुअल फ्लावर ही कंडिशन्स त्या ठिकाणी पाहायला भेटते. ओके. तर आता आपण पहिला पार्ट या ठिकाणी बघू काय, तर तो आहे अँड्रोशियमचा. काय सांगितलं, द इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ अँड्रोशियम इज कॉल्ड एज द स्टेमन. ओके. आता हा जो स्टेमन आहे हा नेमका कसा असतो, ठीक आहे, तर तो वेगवेगळ्या स्ट्रक्चर्समध्ये त्या ठिकाणी पाहायला भेटतं. बट आपण इथे एक सोपं स्ट्रक्चर काढू. इट इज लाईक दॅट. ओके. दिस इज द अँथर लोब. इथं कनेक्टिव्ह म्हणून एक टिश्यू असतात, कनेक्टिव्ह. आणि हा जो पार्ट आहे तो जो लांब या ठिकाणी मी काढला याला फिलॅमेंट असं म्हटलं जातं. ठीक आहे. प्रत्येकाचं एक वेगळं फंक्शन आहे, आपण आता लगेचच बघू. आता अँड्रोशियम म्हणजे काय, तर इट इज अ मेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल ऑफ द फ्लावर. ठीक आहे. दुसरं महत्त्वाचं काय सांगितलं पॉईंट्स, द इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ अँड्रोशियम इज कॉल्ड एज द स्टेमन. ओके. ते फ्री आणि फ्युजड कंडिशन सुद्धा याच्यामध्ये असती, पण आता आपल्याला फार काही डिटेलमध्ये जायचं नाही आहे. बट इन दिस केस स्टेमन इज कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट है ना. या स्टेमनमध्ये त्या ठिकाणी 3च पार्ट आहेत. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे अँथर लोब, कारण की हा फर्टाईल पार्ट आहे. कोणता पार्ट आहे त्या ठिकाणी, फर्टाईल. ठीक आहे. फर्टाईल कशामुळे, कारण की या अँथर लोबवर त्या ठिकाणी असे मायन्यूट पार्टिकल्स ग्रो होतात. ठीक आहे. ज्याला पोलन ग्रेन असं म्हटलं जातं. खूपच मायक्रोस्कोपिक असतात. ओके. नाउ दिस इज व्हॉट द पोलन ग्रेन्स. हे काय झाले त्या ठिकाणी, पोलन ग्रेन झाले. आणि एका पोलन ग्रेनमध्ये त्या ठिकाणी 2 मेल गॅमेट असतात. लक्ष द्या मी काय सांगत होते, एका पोलन ग्रेनमध्ये 2 मेल गॅमेट असतात जे पुन्हा सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये त्या ठिकाणी पार्टिसिपेट करतात. ओके. आता म्हणून अँथर लोब या पोलन ग्रेनला बॉर्न करतो, म्हणजेच अँथर लोबमध्ये काही स्पोरोजिनस नावाचे टिश्यूज त्या ठिकाणी प्रेझेंट असतात, ज्याच्या मदतीनं पोलन ग्रेन हे तयार केल्या जातात. म्हणून अँड्रोशियममधला किंवा स्टेमनमधला हा जो अँथर लोब हा जो पार्ट आहे हा एकमेव पार्ट फर्टाईल आहे. ठीक आहे. फर्टाईल म्हणजे काय, तो फर्टिलायझेशनमध्ये किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये डायरेक्टली पार्टिसिपेट करतो. आता हे जे 2 आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येकाचं फंक्शन हे वेगवेगळे. हा कोणता पार्ट आहे, कनेक्टिव्हचा आहे. कनेक्टिव्हचं काम काय, की तो या अँथर लोबला आणि फिलॅमेंटला जोडण्याचं काम करतो. आणि काही प्रकारच्या फ्लावर्समध्ये ओके, तर तो जो कनेक्टिव्ह आहे तो काहीसा या प्रकारचा पण असतो. ओके. आता मी इथं हा जो दाखवतो आहे ना, हा काय झाला त्या ठिकाणी, हा मधला तो कनेक्टिव्ह झाला. म्हणजे काय, तर तो त्या 2 अँथर लोबला आहे ना, या 2 अँथर लोबला सुद्धा जोडण्याचं काम करतो आणि त्याचबरोबर अँथर लोबला या फिलॅमेंटशी जोडण्याचं सुद्धा तो काम करतो. तर दॅट इज व्हॉट कॉल्ड एज द कनेक्टिव्ह. हा फिलॅमेंट त्या ठिकाणी का आवश्यक आहे, फिलॅमेंट हा खूप लांब असतो. डिपेंडिंग अपॉन द फ्लावर्स त्याची लेंथ त्या ठिकाणी वेगवेगळी असते. पण फिलॅमेंटचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय, तर इट एक्सपोज म्हणजे काय, इट एक्सपोज द अँथर लोब. कोणाला एक्सपोज करतात, ते अँथर लोबला. म्हणजे फ्लावरमध्ये हे जे अँथर लोब आहेत याला एक्सपोज करायचं काम कोणाचं असतं, या फिलॅमेंटचं असतं. आणि म्हणूनच ते कसल्या प्रकारे त्या ठिकाणी पॉलिनेशन वगैरे करतं त्याच्यावरच या फिलॅमेंटची लेंथ त्या ठिकाणी डिपेंड करते. ओके. बट दिस इज व्हॉट द पर्टिक्युलरली कॉल्ड एज द स्टेमन. ओके. आता दुसरा पार्ट कोणता आहे, दुसरा पार्ट आहे गायनोशियमचा. ओके. आता जर तुम्ही या फ्लावर्सला जर फारच लक्ष देऊन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी हा गायनोशियम जो आहे हा ब्लॅक पार्ट मी या ठिकाणी काढलेला आहे. ओके. आपण परत इथे पण काढू तेच पार्ट. ओके. इट इज लाईक दॅट.
है ना. आता जो मी पार्ट काढलेला आहे तो पूर्णपणे या गायनोशियमचा आहे. ओके, ओके ओके. नाव आता याच्या पार्टविषयी, तर गायनोशियमचा हा जो टिप आहे याला स्टिग्मा असं म्हणतात. स्टिग्मा ही लांब ट्यूबसारखी एक नळीसारखा पार्ट आहे, त्याला स्टाईल असं म्हटलं जातं. आणि हे झालं ओव्हरी. दिस इज व्हॉट कॉल्ड एज द ओव्हरी. आणि हे आहे मधलं ओव्ह्यूल. ठीक आहे. नाऊ individual member of this gynoecium is called as the कार्पेल. याला काय म्हणतात त्या ठिकाणी, कार्पेल असं म्हणतात. ठीक आहे. तर कार्पेल हा काय प्रकार आहे, तर कार्पेल म्हणजे इट इज कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. कार्पेलचे 3 पार्ट आहेत. कोणते कोणते पार्ट आहेत, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. ठीक आहे. जे पोलन ग्रेन, अँड्रोशियममध्ये आपण काय बघितलं, पोलन ग्रेन. पोलन ग्रेन हे अँड्रोशियमपासून गायनोशियमपर्यंत म्हणजेच या स्टिग्मापर्यंत त्या ठिकाणी ट्रान्सफर करतात. त्या प्रोसेसला पॉलिनेशन असं म्हटलं जातं. तर पॉलिनेशनमध्ये जो पोलन ग्रेन ट्रान्सफर केला जातो त्याला रिसीव्ह करायचं काम या स्टिग्माचं असतं. म्हणजे स्टिग्मावर एक विशिष्ट प्रकारचा स्टिकी सबस्टन्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतो आणि त्या स्टिकी सबस्टन्सच्या मदतीनं स्टिग्मा रिसीव्ह द पोलन ग्रेन. तो काय करतो त्या ठिकाणी, पोलन ग्रेन त्याला रिसीव्ह करतो. ठीक आहे. आता स्टाईल कॅरी द 2 मेल गॅमेट्स. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी बेसला काय आहे त्या ठिकाणी, ही ओव्हरी आहे. ओव्हरीमध्ये हे ओव्ह्यूल्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. ठीक आहे. तर दॅट इज अ पर्टिक्युलरली पार्ट ऑफ द कार्पेल किंवा गायनोशियम. ओके. आता जो पोलन ग्रेन आहे, पोलन ग्रेन कुठं तयार झाला, अँड्रोशियमवर तयार झाला. अँड्रोशियमवरून हा पोलन ग्रेन डिपॉझिट केला जातो या गायनोशियमच्या स्टिग्मावर. त्याच प्रोसेसला त्या ठिकाणी पॉलिनेशन असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, याचं पुढचं जे व्हिडिओ लेक्चर आहे ते पॉलिनेशन, सीड जर्मिनेशन आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर आपण त्या ठिकाणी कंडक्ट करू.